ताणतणाव, टेन्शन हे शब्द आजकाल कुणाच्या तोंडात दिसणार नाही असं होत नाही आहे. बऱ्यापैकी लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकांना या सगळ्या शब्दांची चांगलीच ओळख आहे. तर प्रत्येकाला आपापल्या परीनं टेन्शन असतं. लहान मुलांना शाळेतल्या अभ्यासाचं टेन्शन किंवा कुठलीही गोष्ट न मिळाली तर त्याचं टेन्शन, मोठ्या लोकांना त्यांच्या व्यापाराचं टेन्शन, त्यांच्या घरच्या गोष्टींचं टेन्शन किंवा एखादी काही व्याधी असेल तर त्याचं टेन्शन. तर प्रत्येकाला आपापल्या परीनं बऱ्यापैकी टेन्शन्स असतात आणि त्यामुळे त्याचं रूपांतर हे ताणतणावात होतं. आणि हा ताणतणाव दीर्घकाळ राहिला तर मग त्याचं रूपांतर फार वेगळ्या पद्धतीनं एखाद्या आजारात होतं. हे आपल्या पटकन लक्षात येत नाही आहे की एखादा आजार जर झाला तर त्याचं मूळ हे खूप लांबपर्यंत असतं, तो एकदम झालेला आजार नसतो. तर का आपल्या आयुष्यात ताणतणाव आणि टेन्शन असतात याचा थोडा बारीक विचार केला तर आपलं आयुष्य खूप धावपळीचं आणि दगदगीचं करून घेतलं आहे माणसानं. सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतात म्हणून त्यांना पळायचं असतं. ठीक आहे, काही अयोग्य आहे असं काही नाही आहे, परंतु जर आपण हे पळतो, आपण काही गोष्टी मिळवतो, तर त्या उपभोगायला जर आपलं शरीर आणि मन सक्षम नसेल तर मग या पळण्याचा तरी काय उपयोग असं म्हणायला हवं. तर ठीक आहे, माणूस आपल्या फॅमिलीसाठी करत असतो, स्वतःसाठी करत असतो, त्याच्या आजूबाजूच्या लोकांसाठी करत असतो, पण ताणतणावाचं रूपांतर इतकं व्हायला नको की त्या माणसाच्या जीवावर बेतेल किंवा त्याला काहीतरी आजार लागेल आणि आयुष्यभराचा तो अपंग होऊन बसेल एखाद्या आजाराने किंवा एखाद्या अवयवाने. तर हे कितपत योग्य आहे हेही बघायला हवं. कशासाठी आपण हे सगळं करत असतो, हे सगळं मिळवत असतो, सगळं वैभव आपण गोळा करत असतो, तर आपलं मन आणि शरीरच जर व्यवस्थित नसेल तर या वैभवाचा तरी आपल्याला फार काय उपभोग घेता येईल असं मला वाटत नाही. जेव्हा माणूस हे सगळं मिळवत असतो तेव्हा तो अशा डोळ्यावर झापड ओढूनच हे सगळं करत असतो. त्याला फुरसतच नसते की आपल्याला नक्की काय होतं आहे, आपलं मन काय सांगतं आहे, आपलं शरीर काय सांगतं आहे, हा सगळा विचार करायला तेवढा वेळच माणूस देत नाही. इतका माणूस स्वतःच्या व्यापारात आणि स्वतःच्या अर्निंगमध्ये बिझी झालेला आहे. तर या सगळ्याचं रूपांतर ताणतणावात आणि टेन्शनमध्ये होतं आणि मग एकापाठी एक असे टेन्शन सुरू होतात की माणूस त्या जाळ्यात असा अडकून जातो आणि मग बाहेर यायचं त्या माणसाला सुचत नाही, स्वतःला सुचत नाही किंवा आजूबाजूचे लोकही त्याला त्या जाळ्यातून पटकन बाहेर काढू शकत नाही, इतकं ते जाळं विणलेलं असतं. तर लवकरात लवकर आपण स्वतः जर या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि वैभवाच्या पाठीमागे फार न लागता आपण एक बॅलन्स लाईफ जगण्याचा विचार केला तर ताणतणाव, टेन्शन हे येणार नाहीत असं मी म्हणणार नाही, पण त्यांचं प्रमाण नक्कीच कमी होऊ शकतं. तर ही फार प्रकर्षाने लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या परीनं आपलं आयुष्य तपासलं पाहिजे की आपल्या आयुष्यात आपण प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य कोणत्या गोष्टींना देतो, मिळवण्याला देतो की फॅमिलीला देतो की स्वतःला देतो की अजून कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतो. तर प्रत्येकाची इच्छा असतेच ना की आपल्याला एक बॅलन्स लाईफ हवं आहे. असं नाही होणार ना की फक्त पैसा मिळवला आणि फॅमिली गमावली किंवा फक्त फॅमिलीचे प्रेम करत राहिला आणि मिळकत काहीच नाही केली किंवा स्वतःचं अस्तित्व काहीच नाही निर्माण केलं, तर तेही योग्य नाही आहे. त्यामुळं बॅलन्स लाईफ कसं जगता येईल याचा थोडासा आपण विचार करायला हवा आणि बॅलन्स लाईफ जगण्याच्या पद्धती वाटतात तितक्या सोप्या नक्कीच नाही आहेत. कारण आपण शाळा कॉलेजमध्ये जे शिक्षण घेतलेलं असतं त्यामध्ये आपल्याला या गोष्टी एकतर शिकवल्या जात नाहीत जास्त प्रमाणात किंवा मग जर शिकवल्या जात असतील थोड्याफार तर आपण त्याकडे त्यावेळी तेवढं लक्ष दिलेलं नसतं किंवा त्या आपल्याला तेवढ्या ग्रास्प झालेल्या नसतात. काही कारणं असतील, पण एक माणूस म्हणून आपण प्रत्येक गोष्टीतच सक्षम किंवा प्रत्येक गोष्टीतच ज्ञानी आहोत असं बिलकुल नाही आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या हातून सुटलेल्या असतात ज्या नव्याने शिकण्याची गरज असते. कुणी परिपूर्ण नाही आहे कोणत्याही गोष्टीत. एखाद्याला एखादी गोष्ट छान येत असेल तर दुसऱ्या गोष्टीत तो थोडासा मागे असतोच. त्यामुळं आपल्या ताणतणावाला आणि टेन्शनला आमंत्रण न देण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे या गोष्टींकडे आपण जरा बारकाईनं पाहणंच योग्य ठरेल.
तर त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या पाठीमागे लागतात आणि त्यामुळे आपलं आयुष्याचं विस्कळीत होऊन जातं ते होणार नाही.